सीईओ कार्यालयाबाहेर आंदोलनाप्रसंगी प्रहार संघटनेबरोबर झालेल्या बाचाबाचीमुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. सोलापुरात आरटीई शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. शासन नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शासनाकडून विद्यार्थ्यांच्या नावे लाखो रुपयांचं अनुदान लाटण्याचं काम सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचं अनुदान शैक्षणिक संस्था घेत आहेत. मागील 8 महिन्यापासून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांबाबत पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. याचा विरोध करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शालेय वेशभूषा परिधान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. आणि मुंडीवर पाय. या शिक्षणाधिकाऱ्याचं करायचं काय? मुंडीवर पाय. शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आरटीई अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. प्रहार जनशक्ती पक्षाचा आपला आरटीई अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. 25% आरटीई घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जनशक्ती पक्षाचा अपना विडो, अपना विडो. कोण म्हणताय देत नाही? कोण म्हणताय देत नाही? या आरटीई 25% घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच. शाळा प्रशासनाचं करायचं काय? अरे या शिक्षण अधिकारी त्यांनी 4-5 वेळा भेटले. शिक्षण अधिकारी काय उत्तर देतील? सीओ साहेबांकडे. सीओ साहेब म्हणते शिक्षण अधिकारी चौकशी. आणि हे पैसे आमचे तुमचे नाहीत साहेब, शासनाचे पैसे, शासनाचे पैसे. सामान्य विद्यार्थ्यांची लूट. आंदोलनानंतर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तुम्ही फक्त नोटीस काढली, तुम्ही फक्त खुर्चीवर बसून कागदी घोडे नाचवण्यात करताय. तुम्हाला जर आंदोलन करायचं नसेल तर आज पोलीस प्रशासन आहे, उद्या मी अचानक येऊन आंदोलन करेन. रिस्पेक्ट. नाही मग तुम्हाला सांगितलं 8 शाळांची नावं दिली, 8 शाळांची नावं दिली. 8 शाळांच्या नावानिशी चौकशी डिटेल मागितलेली आहे आणि आमच्याकडे एकाही पालकाची तक्रार नाही आतापर्यंत. आणि आम्ही त्यांना सांगितलं जो सफर आहे त्याने तक्रार केलं पाहिजे, ज्याचा प्रॉब्लेम आहे त्याने तक्रार करायला पाहिजे. म्हणलं ना त्यांना 2 ऐका ना साहेब, 2 वर्गीयच्या अधिकाऱ्यांच्या माननीय सीओ साहेबांनी चौकशा लावल्या. त्यांनी अगोदर सांगितलं शिक्षण विभागाचा नाही करायचं, बरोबर. मग साहेबांनी ऑदर विभागाच्या लावल्या. पहिल्यांदा वर्गीयच्या अधिकाऱ्यांचे लावले. त्यांच्याकडे चौकशी समिती त्यांनी अहवाल द्यायला पाहिजे, चूक आहे त्यांची द्यायला पाहिजे. पण आम्ही सांगितलेले 4 मुद्द्यांना होत नाही. उत्तर घ्या, मी पण ऐकतो, काय अडचण नाही. सांगा सांगा. त्यांच्याकडे द्यायला पाहिजे चौकशी समितीने, दिलं नाही. त्या चौकशी समितीचा अहवाल मान्य झाला नाही म्हणून साहेबांनी पुन्हा महिला बालकल्याण अधिकारी आहेत त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडे इतर अधिकारी, लेखाचे पण अधिकारी ठेवले, इतर विभागाचे ठेवले, दिली. मग त्या चौकशी समितीची पण जो अहवाल आला त्या अहवालाच्या नुसार ते इतर विभागाचे होते, शिक्षणचे नव्हते ना ते. मग त्यांनी पण 8 पैकी 6 शाळांची त्यांच्याकडे दिली माहिती. 2 शाळांनी पहिल्या समितीला दिली नाही, दुसऱ्याही समितीला दिली नाही. आणि 6 शाळांची माहिती दिल्यानंतर त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यानुसार आपण त्यांना खुलासे मागितले त्या अहवालाच्या नुसार. आणि मग त्याचा खुलासा, कोर्टाचा आदेश, त्याच्यानुसार पुढची कारवाई आपण केली आहे. आता नंतर आपण जेव्हा आम्हाला निवेदन दिलं कळवलं त्याच्यानुसार आम्ही सर्व शाळांची मागितली. 8 तर म्हणलं. नंतर आपण परवा भेटल्यानंतर चर्चा केली तर नंतर आम्ही स्पेसिफिक त्या 8 शाळांची नाही, त्या 8 शाळांची आम्हाला अगोदर द्या म्हणून सांगितलं. बाकीची शाळांची नंतर द्या, अगोदर 8 शाळांच्या बद्दल आग्रह आहे. तर 8 शाळांच्या अगोदर आम्हाला माहिती द्या आणि व्यवस्थित माहिती द्या, स्वतः चौकशी करून माहिती द्या म्हणून असं आम्हाला सांगितलं. मागच्या आठवड्यात आपली चर्चा झाली, बैठक घेऊन पण सांगितलं आम्ही, पत्र पण दिलं, PC पण घेतली. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो अहवाल येईल मग त्या अहवालानुसार सीओ साहेबांना आपण भेटून मी वैयक्तिक सांगितलं, मी सुद्धा निवेदन दिलं, 3 निवेदन झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला येऊन भेटलो. भेटल्यानंतर 25% जे काय आहे, प्रत्येक शाळा समजा एका शाळेत 100 विद्यार्थी आहेत तर 25% म्हणजे 25 विद्यार्थी एका शाळेत ती आरटीई अंतर्गत येतात. मग त्यांच्याकडनं पालकांकडनं पण पालक काय येत नाहीत साहेब, विद्यार्थ्यांचं नुकसान होणे, शाळा प्रशासन त्यांना दमदाटी करतं, तुमच्या विद्यार्थ्यांचं नाव काढीन, हे करीन.
ह्याच्यासाठी विद्यार्थी तुम्हाला नावं पाहिजे तर मी देतो, माझ्याकडे नावं आहेत. पण आम्ही काय म्हणतो, नावं असण्यापेक्षा जे काही शासनाकडनं 17,500 17,625 रुपये काहीतरी जे काही येतात ते त्यांनी गिळंकृत करतात आणि शाळेच्या पाल्याकडनं किंवा पालकांकडनं पण फी घेतात, अशी आमची तक्रार आहे. साहेब ती तक्रार कर. हे जर म्हणलं 100 थेंबे थेंबे सगळे साचे, एकाकडनं 17,000 यांची फी आहे, शाळेची 6,000 येतेच 17,000 म्हणजे 11,000 रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे जर ह्यांनी घेतले तर 100 विद्यार्थ्याचे करा ना साहेब, किती कॅल्क्युलेशन होते. अशा आरटीई अंतर्गत येणारे किती शाळा आहेत, या सगळ्या गोष्टीची चौकशी करा साहेब. याच्यात आमचा काही स्वार्थ नाही. सांगतोय का की आता तुम्ही बोललात, मी बोलतो, माझं एकच मिनिटात संपवतो, जास्त वेळ घेत नाही. तर या सगळ्या सोलापूर जिल्ह्यात जेवढ्या शाळा आरटीई अंतर्गत येत आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई करा. आम्ही 8 शाळा तुम्हाला नॉमिनल दिलेले आहेत नावासहित का, किंवा एक समजा म्हणून फॉर एक्झाम्पल उदाहरण तुम्हाला 8 शाळांची नावं दिलेली आहेत. त्या 8 शाळेमध्ये सुद्धा सगळे ऑनलाईन एकदम पैसे घेत नाहीत का, ऑनलाईन पाहिजे की नाही एकाकडे तरी, 5 वर्षात एक तुमचा नियम आहे का नाही सगळे ऑनलाईन पैसे भरायचं, सगळ्या डिजिटल इंडिया मोदी सांगतात का नाही. पण ह्या एका सुद्धा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे का भरलेले आहेत हा प्रश्नचिन्ह मोठं आहे. सीओ साहेबांना आम्ही विचारतोय, 5 वर्षात एक विद्यार्थी ऑनलाईन पैसे भरत नाही 5 का. वर्षात तुमची फी 6,000 5,000 असेल, तुम्ही 17,000 शासनाकडनं घेता, शाळेकडे पाल्याकडनं पण पैसे घेता. मग ही उघड लूट आहे ना व्हाईट कॉलरची. शिक्षण अधिकारी म्हणून तुम्हाला विचारणार आम्ही, पण तुम्हाला विचारणार तुमची जर म्हणजे व्यवस्थितरित्या चौकशी होत नसेल, आठवड्यात आम्हाला तसं द्या की बाबा पुढच्या आठवड्यात तुम्हाला काय झालेलं संबंधित ठिकाणी काय चर्चा केलं किंवा काय अहवाल दिला किंवा काय म्हणणं सादर केले किंवा तुम्ही काय पाठवले हे सगळं आम्हाला द्या लेखी स्वरूपात. याच्या पुढचं आंदोलन आम्ही पोलीस प्रशासनाला न कळवता अचानकपणे करणार. मग त्याच्यामध्ये काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार जंगम साहेब असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील, हे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. पुढचं तुम्ही बघा. अचानक आल्यावर कसं आंदोलन असतं हे प्रहारचं सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जर वाटत असेल की शासनाचे जर करोडो रुपये गिळंकृत करत असतील लोक, तर शासन काय दादा भुसी का डोळे झाकून बसलेत का. हा, तुम्ही एका विद्यार्थ्याला ऍडमिशन देऊ शकत नाही, एका विद्यार्थ्याची चौकशी करता काय झालं दिलं तर 11,000 रुपये प्रत्येकी विद्यार्थीच्या मागे आरटीई अंतर्गत काय झाले त्यांनी. मग याच्यावर विचारणार कोणाला, जात प्रशासनालाच विचारणार ना साहेब, आमचं काय चुकतं काय या गोष्टी. मला तेच म्हणायचं भाऊ, आपण असं तर आपण पुरावे द्यायला 2 कमिटी केली, त्यांच्याकडे पुरावे द्या ना तुम्ही. पूर्ण पुरावे असं कुठेही नाही. तुम्ही फक्त एक विचारायचं नाही ऑनलाईन म्हणजे पकडून बी आम्ही जाणार आणि पकडून तुमच्या जवळ आणून द्यायचं आणि ठीक आहे, त्या पालकांची जिम्मेदारी तुम्ही उचलणार का हे सांगा आम्हाला. साहेब मला सांगा, त्यांच्यासमोर ऑनलाईन त्यांना एका शाळेला किंवा जे काही 8 शाळेच्या तुम्ही ऑनलाईन किती विद्यार्थ्यांनी पैसे भरले विचारा. त्याच्यासाठीच आपण तेच विचारा, तेच पुरावा आहे तुम्हाला. बाकी तुम्ही काय बाकीचं विचारू नका. विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत पालकांची नावं मी देतो तुम्हाला, 50 नावं देतो मी पालकांची. सगळ्यांना करू नका. आम्हाला स्पेसिफिक 8 तरी करून द्या आम्हाला. 8 तरी आठवडाभर जर झाली आपली चर्चा झाली करा म्हणलं तर आठवड्यात ठीक आहे, अजून एक आठवडा घ्या. अजून एक आठवडा घ्या. अजून एक आठवडा घ्या. 4 मुद्द्यांना फक्त आम्हाला उत्तर द्या. नाही, शाळा जरी बंद असतात त्यांचे हे चालू असतात. परीक्षा आहे, सुट्ट्या आहे. त्यांनी सुट्ट्या व्हायचीच वाट बघायला लागली म्हणून मी पुढे ढकललेले. सुट्ट्या जरी घेतले तर सुट्ट्याच्या नंतर शाळा चालू होणार नाही, तर शाळा चालू होती का नाही त्यावेळेस देतील की. आणि चौकशी सुरू केलीत म्हणते त्यांनी, त्यांचं थांबलेलं नाही. चौकशी 8 महिन्यापासून होते. आमच्या मुद्द्यानुसार अहवाल नाही आले. थांबा एक मिनिट. साहेब ऐका की, शेख साहेब ऐका ना, मी तुम्हाला येऊन भेटून 8 दिवस झाले, पण ह्यांनी तर भेटून 3-4 महिने झाले ना साहेब. नाही, माझ्याकडे आले नाही ते आम्ही डायरेक्ट सीओ साहेबालाच भेटत होतो. डायरेक्ट सीओ साहेबाला म्हणत होतो की साहेब, म्हणून म्हणलं सीओ साहेबालाच भेटावं लागणार आहे. कारण आता ह्यांनी काय म्हणायला लागले, सीओ साहेबाला विचारा, माझा काय प्रश्न नाही. आता तुम्ही म्हणायला लागला ना, आता सीओ साहेबालाच भेटणार, आम्ही थांबतो. आता ऐका की साहेब, आता तुम्ही म्हणला आमचा प्रश्न नाही. साहेब ऐका की, साहेब आपण एवढे सगळे लोक हो साहेब ऐका की, तुम्ही तर म्हणला की तुम्ही आधी माझ्या प्रश्नाला ना. साहेब ऐका, अजून एक 8 दिवस तुम्हाला सांगतो. 8 दिवसानंतर आम्ही विचारतो. 8 दिवसांनी 8 दिवसानंतर विचारतो. ऑनलाईन करायचं न करायचं त्याच्या बाबतीत ती चौकशी त्यासाठी तर नेमली ना, त्यासाठी तर सगळ्याच शाळा फी ऑनलाईन पाहिजे. हो, सगळ्याच शाळेची फी ऑनलाईन एक पण नोंदी नाही. एक विद्यार्थी भरत नाही ना. एक पण नोंदी नाही, सगळीकडे नोंदी आहे. 100% नसतंय. बरं, ठीक आहे साहेब. साहेब आपलेच आहे. ऐका की साहेब, हो साहेब ऐका, ऐका आता जाऊ दे त्यांचं सोडा. मी काय सांगतो, 8 दिवस तुम्ही घ्या. 8 दिवसानंतर आम्ही परत येतो. 8 म्हणजे 8 नाही, 10 दिवस 2-4 दिवस इकडे तिकडे होती. 2 आठवडे म्हणतात. 2 आठवडे त्यावेळेस साहेब आम्ही तुम्हाला पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तैनात करण्यात आलेला होता.
25% RTE अंतर्गत जे शाळा येतील, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्यात, 25% म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फी सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांच्या शाळेचा खर्च, जे काही वह्या पुस्तक असेल ते खर्चाचा खर्च शासन जमा करतं. पण असे अनेक बहादर शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी हे दोघं संगनमताने 17,000 17,500 जे काही शासनाचे मानधन मिळतं ते सुद्धा गडप करतात आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे काही पालक असतील शाळांचे त्यांच्याकडून पण मिळालेली जी काही फी आहे ती सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न या शाळा प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी आणि सगळं हे काही मोठं रॅकेट जे आहे ते शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आहे. हे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा यांना मी रिमाइंडर केला असताना मी सीओ साहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या वेशात जे काही खाकी पॅन्ट असेल आणि व्हाईट शर्ट असेल, विद्यार्थ्यांचा वेश करून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार येत आहे. 25% ज्या शाळे म्हणजे 25% कारवाई होत नाही या शाळांवर, 25% जे काही RTE अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहणार. हे आंदोलन जे आहे आज विद्यार्थ्याच्या वेशात केलेलं आहे. भविष्यात कॉलेजचे स्टुडंट अंकुश स्टाईल जे माहिती आहे ते सनी देओलचा पिक्चर आहे बघा, त्या टाईप मग सीओ कार्यालयावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.